फुलं फाडणार. मग माझ्या भाऊबंधांना आनंद होणार. मी गेलो ना, मग माझे भाऊबंध नाश्ता करून मला जाळायला येणार. त्याची बायको म्हणते घाई घाई नका जाऊ, पाहुणे येता येता बराच टाईम होईल, 2-4 घास म्हणणारे माया पुढत बसली. जेवला आणि मग मला मग माया अंत्यविधीला आले. हे नीट बस. हां हे मग मला आंघोळीला बाहेर काढणार. मेले हो, 1.5 महिना मला आंघोळ नव्हती. गुचिड्या झालत्या माझ्या अंगाला, गुचिड्या. पण मेल्यावर मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही, चौकात. बरं मला आंघोळ घालायला एक जण नाही, ज्याला लहरीन त्यानं तांब्या वाचायचा, मी मोकळात बसलो झालो. मग आंघोळ घालणार, मग महापर्या मला नवे कपडे घालणार. मग मी पळून जाऊ नाही म्हणून तिरडीवर ठेवणार, कपाळाला ठोकळा चिटकवणार. मग माझं पोरगं मडकं हातात धरणार, बाबा माझ्या मागं मागे या, तुम्हाला काय रस्ता माहीत नाही, इकडं तिकडं जाल या. मग माय बायको रडायचं बंद करणार. 2-3 बाया तिला धरून चालणार आणि मग ती पदर मोकळा करणार. सुटले ग बाई सुटले, लय रांगड होत ग, लय रांगड. मग मला सरणा उठणार. मग माझ्या उराव थापल्या नाही, मोठाली रांडक माया उराव उठणार. लाकडं कोणती माहितीये का माया उराव, जी फोडणाऱ्याला फुटत नव्हती.